तर आपला जो आजचा विषय आहे तो विषय आहे लोकल बिझनेसेससाठी आपण डिजिटल मार्केटिंग सेवा देऊ शकतो. आणि मग त्यासाठी आपण एक जो ॲप बनवलेला आहे तो ॲप तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये कसं वापरू शकता. प्रथम काय करूया आपण, तो ॲप कसा आहे तो समजून घेऊया. मी तुम्हाला त्याचा पटापट स्क्रीनशॉट दाखवतो आणि मग त्याचा रिअल डेमो दाखवतो आणि प्रत्यक्ष ते काम कसं करतं आणि त्यातून तुम्हाला बिझनेस कसा आहे या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. तर असा तो ॲप असणार आहे. ॲपवरती इथं वरती ब्रँडिंग आहे. तर आम्ही काय केलं तर मावळ म्हणजे तालुक्यासाठी बनवलेला आहे, पण तुम्ही तुमच्या एका गावासाठी बनवू शकता किंवा एका विभागासाठी बनवू शकता. तर काही ठिकाणं खूप मोठी असतात, जसं पुणे आहे. तर पुणे म्हणले की अख्खे पुणे कव्हर करायची गरज नाही. तुम्हाला वाटलं की तुम्हाला एखादा एरिया कव्हर करायचा आहे, तिथं लाखभर वस्ती आहे, तर त्या एका विशिष्ट एरियासाठी तुम्ही हा ॲप बनवू शकता. म्हणजे आता मी काय केलेलं आहे, मावळसाठी बनवलंय. पण जर का मला कोणी सांगितलं फक्त वडगावसाठी सेपरेट पाहिजे, तळेगावसाठी सेपरेट पाहिजे, लोणासाठी सेपरेट पाहिजे, तर तसं सुद्धा आपल्याला करता येईल. पण त्या ॲपमध्ये आपण काय केलेलं आहे, ते कॅटेगरीज तयार केलेल्या आहेत. असे वेगवेगळे कॅटेगरी टाकलेले आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या भागातील सर्व व्यवसायांची नोंद आहे. मग कॅटेगरी कोण क्रिएट करणार आहे, तर साहजिकच तुम्ही त्या कॅटेगरी क्रिएट करताय. त्याच्यानंतर मग मी त्यात फिल्टर लावलेला आहे. जर इथं मी वडगाव दिसतंय दाखवलंय बघा, तसं मी काय करू शकतो, तो फिल्टरवरती क्लिक करून एखादा विशिष्ट एरिया निवडू शकतो आणि त्या एरियातील विशिष्ट क्लासेस मला पाहिजे असतील तर मला क्लासेस निवडता येईल. पहिलं तर मी काय केलं तर क्लासवरती गेलो, मी क्लास किंवा इन्स्टिट्यूट सर्च करतोय. नंतर मी काय करतोय, माझ्या एरियातील शोधतोय, तर त्या एरियातील आपल्याला नेमकापणा दाखवता येईल. म्हणजे तुम्हाला असं लोकेशन फिल्टर टाकता येतं. त्याच्यात आपण काय केलेलं आहे की आतमध्ये गेल्यानंतर काय दिसेल तर तिथं आपल्याला आपल्या इमेज टाकता येईल. तुम्ही इमेज टाकलेली आहे आशादीप कॉम्प्युटरची. स्टार दाखवता येईल, 4 स्टार आहेत का 5 स्टार आहेत हे आपल्या हातात किती द्यायचे ते. एखादी स्पेशल ऑफर असेल तर ती ऑफर तिथं टाकता येईल आपल्याला. त्याच्यानंतर इथं फोन नंबर आणि व्हॉट्सअप जे आहे ते क्लिकेबल आहेत. क्लिकेबल म्हणजे काय, ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली ह्या नंबरला डायल होईल आणि ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवता येईल. म्हणजे माझं त्या कस्टमरशी डायरेक्टली कम्युनिकेशन होईल. हीच मेथड सगळ्या व्यवसायांना लागू होणार आहे, म्हणून मी एक सॅम्पल दाखवतोय तुम्हाला. त्याच्यानंतर ऍड्रेस आपल्याला व्यवस्थित टाकता येईल. कस्टमर जो ऍड्रेस टाकतील तो इथं कॉपी पेस्ट करणार आहे आपण. प्लेस हा मुद्दाम घेतला, पण फिल्टरसाठी प्लेस घेतलेला आहे, कोणता एरिया नेमका. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन मराठी, हिंदी, इंग्रजी ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत टाकता येईल. आणि गुगल मॅपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर दिशादर्शन पण होईल. अशा पद्धतीने क्लिकेबल आपण एक त्यांना सुविधा दिलेली आहे ग्राहकांना. आता आपल्याला पैसा कुठून मिळणार आहे, जेव्हा आपण हे लोकांना डिजिटल मार्केटिंग करून देतोय, तर मी काय करतोय, मोफत लोकांचं रजिस्ट्रेशन करतोय, फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करतोय. कस्टमरसाठी पण फ्री ठेवलेलं आहे आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा फ्री ठेवलेलं आहे. पण भविष्यकाळात मी काय करेल, ह्याच्यामध्ये जेव्हा माझ्याकडे पुरेसे म्हणजे 1000पेक्षा जास्त व्यावसायिकांची नोंद होईल, तेव्हा मी काय करेल, नवीन व्यावसायिकांना येण्यासाठी मंथली किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन रेट ठेवेल किंवा तुम्हाला इतके पैसे द्यायला लागतील तर तुमची नोंद होईल. म्हणजे सभासद वर्गणी आपण घेऊ शकतो. किती घ्यायची आहे तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे ठरवू शकता. आम्ही आमच्या भागामध्ये 200 रुपये वर्गणी ठेवलेली आहे. 200 रुपये की नाही ती इझिली कोणी पण देईल. वार्षिक वर्गणी 200 रुपये असेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर माझ्याकडं 10,000 लोकांनी नोंद केलेली असेल, कारण मी संपूर्ण तालुका घेतलेला आहे, तर 10,000 गुणिले 200 हे आपलं वार्षिक रेव्हेन्यू असेल आणि दरवर्षी त्यांना रिन्यू करावं लागणार आहे. आपण त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांच्या पैशामध्ये एकही रुपया मागत नाहीये. आपण रॉयल्टी त्यांना मागत नाहीये. ग्राहक डायरेक्टली त्यांना कॉल करतायत आणि ते ग्राहकांशी डायरेक्टली एकमेकांशी बोलतायत. फक्त ग्राहकांना इझिली ते सापडतात ते आपल्या ऍपमध्ये आणि त्यांना सुद्धा इझिली आपल्या ऍपमध्ये असल्यामुळं ग्राहकांपर्यंत पोहोचता येतात. तर हा एक सबस्क्रिप्शन मॉडेल आपण क्रिएट केलेला आहे. नंबर 2, आपण नोटिफिकेशन टाकू शकतो आणि नोटिफिकेशन मधून सुद्धा पैसे कमवू शकतो. टेक्स्ट मेसेज, नोटिफिकेशन म्हणजे काय, टेक्स्ट मेसेज. जर कोणत्या व्यवसायाचे काही टेक्स्ट मेसेज टाकायचे असतील तर ऍप वापरणाऱ्या सगळ्या लोकांना, आता जर का माझ्याकडे 1000 दुकानदार असतील तर मी दुकानदारालाच सांगितलं की तुम्ही काय करा, तुमच्या ग्राहकांना हा ऍप इन्स्टॉल करायला सांगा. कारण प्रत्येक दुकानदाराने 100 लोकांना ऍप दिला तर 1000 गुणिले 100 म्हणजे 1,00,000 लोकांपर्यंत ऍप आपला पोहोचतोय. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या लोकांपर्यंत जेव्हा जाहिरात पोहोचणार आहे तर त्याचे पैसे लोक इझिली देतात.
जर आमच्या भागातील लाख लोकांपर्यंत तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल तर टेक्स्ट मेसेजची आपण विशिष्ट रक्कम घेऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे टेक्स्ट मेसेजचे पैसे आकारले जातात, तसेच आपल्याला आकारता येईल. इथं आपल्याला मेसेज टाकता येतो. कसा टाकता हे नंतर सांगणार तुम्हाला मी, पण टाकता येणार आहे कारण नोटिफिकेशन म्हणतात टेक्स्ट मेसेज. दुसरं काय तर आपण त्यांना काय केलेलं आहे की काही खास ऑफर असतील तर ते ऑफर टाकू शकतात. आता दिवाळी करता काही व्यापाऱ्यांनी ऑफर टाकलेली आहेत तर ते ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली त्याला कॅटेगरी शोधावं लागत नाही. डायरेक्टली कोणाकोणाचे ऑफर आहेत जसं अमेझॉनला असतं ना त्या पेजवर घेऊन जातो. जे काही 4-10 व्यवसायांच्या ऑफर्स आहेत त्या व्यवसायांची लिस्ट येते आणि मग त्याच्यात क्लिक केले की ऑफर काय आहे हे पण दिसून येतं. अशा पद्धतीने आपण इथं पैसे घेणार आहोत. जेव्हा आपण त्यांना स्पेशल ऑफरसाठी जाहिरात देतोय तर इथं मात्र आपण त्यांच्याकडून पैसे घेणार आहोत. त्याच्यानंतर जर त्यांना हवा असेल तर ते ॲडव्हर्टायझिंग स्वतंत्र पेज सुद्धा देऊ शकतात. त्यांचं हँडबिल असेल किंवा त्यांची वेबसाईट असेल किंवा त्यांना कॅटलॉग पाठवायचा आहे तर हे सगळं आपण ह्या पेजवरती ठेवू शकतो. तुम्ही त्याकरता तुम्हाला मेसेजमध्येच एक ॲप डाउनलोड करून घ्या आणि चेक करा असं म्हणलं होतं. तुम्ही जे चेक केलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट मी डमी टाकली होती, तुम्ही चेक करू शकता. तसे 4 मार्गातून आपल्याला अर्निंग करता येईल. नंबर 1 रजिस्ट्रेशन, नंबर 2 टेक्स्ट मेसेज, नंबर 3 ऑफरच्या स्वतंत्र जाहिराती. ऑफर म्हणजे 3 दिवसाकरता ऑफर आहे, 2 दिवसाकरता ऑफर आहे, 4 दिवसाकरता ऑफर आहे. आपण तारीख टाकणार आहोत. समजा आशाती कॉम्प्युटरची ऑफर आहे फक्त 10 तारखेपर्यंत. तुम्ही त्याला सांगतो की एका दिवसाचे 100 रुपये. किती दिवस होतात मग 7, 8, 9, 10 400 रुपये द्या. मग तो पर्सन मला 400 रुपये देतो आणि 4 दिवसाकरता ती ऑफर तिथं दिसते. कोणी म्हणजे 5 दिवसाकरता, जसं नगर परिषद किंवा ग्रामपंचायत नाही गावामध्ये बोर्ड लावायचे दिवसाचे पैसे घेतात ना, तसे आपण इथं त्यांच्याकडनं किरकोळ पैसे घेणार आहेत. 100 रुपये म्हणजे किरकोळ आहे, पण ते सगळ्या ऍप ओपन केले की त्यांना ते दिसणार आहे. तर अशा पद्धतीने 4 मार्गाने आपल्याला अर्निंग करता येणार आहे. त्याच्यानंतर आपण म्हणजे मी तुम्हाला काय काय देणार आहे तर मी तुम्हाला कस्टमाइज ऍप बनवून देणार आहे. जसं मी माझ्या भागाचा मावळ ऍप बनवलेला आहे तसं तुम्ही तुमच्या तालुक्याकरता तुमच्या गावासाठी तुम्ही ऍप बनवू शकता. साहजिकच एका गावात 2 ऍप असणार नाहीत याची मी काळजी घेणार आहे. तर साहजिकच तुम्ही जर संपूर्ण तालुक्यासाठी घेतलं तर तालुक्याकरता एकच ऍप असेल, ठीक आहे. पण तुम्ही म्हटलं की नाही मग मी फक्त ह्या भागासाठी घेतलंय तर त्या भागासाठी असेल. तर ज्या भागासाठी ऍप अवेलेबल नाहीये त्या भागातून मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं अप्रोच केलं तर त्यांना तो ऍप देणार आहोत आपण, ठीक आहे. त्याचा कस्टमाइज ऍप तुम्ही म्हटलं की मला फक्त 3 पेजेस नको, इथं किती पेजेस आहेत 1, 2, 3 पेजेस नको, मला 10 पेजेस पाहिजेत, मला आणखी या 10 गोष्टी त्या ऍपमध्ये पाहिजेत, तर मी कस्टमाइज करून द्यायला तयार आहे. तुम्हाला कस्टमायझेशन करून मिळेल. प्ले स्टोअरवरती हा ऍप ठेवला जाणार आहे. आपले नॉर्मली ऍप जे असतात आपण ऍप क्रिएटरच्या वेबसाईटला ठेवतो, पण आता हे ऍप आपल्याला कस्टमरला द्यायचे. तर कस्टमर काय करतात असे बाहेरचे ऍप इन्स्टॉल करत नाहीत. जर मेसेज आला ना की धोकादायक आहे तर डाउनलोड करत नाहीत. मग आपल्याला काय करायला लागेल ह्याला प्ले स्टोअरलाच कंपल्सरी ठेवावं लागेल. तर तुमचं अकाउंट असेल प्ले स्टोअरला तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी माझ्या अकाउंटला तुमची ऍप तिथे ठेवणार आहे. तुमच्याच नावाने तो ऍप दिसेल. ॲथोरायझेशन तुमचं असेल, अर्निंगचे राईट तुमचे असेल, तुम्हाला काय लोकांकडे चार्जेस घ्यायचे घ्या. तुम्ही फक्त 1 टाइम मला ऍपचं पेमेंट करणार आहात. तो ऍप तुम्हाला मी दिला की तुम्हाला मी डेटाबेस पण देणार आहे, स्ट्रक्चर पण देणार आहे, डिझाईन पण देणार आहे. तुम्ही फक्त डुप्लिकेट ऍप नाही बनवू शकणार, परंतु तो ऍप तुम्ही काय करू शकता पाहिजे तितके वेळा अपडेट करू शकता. दररोज तुम्ही कॅटेगरी बदलू शकता, पाहिजे तितक्या लोकांची एंट्री करू शकता. तर त्याच्या कुठेही रिस्ट्रिक्शन येणार नाहीये. तो होस्टिंग सर्व्हर सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतील. त्याच्यानंतर हे एक अजून एक अर्निंगचा मार्ग आहे तो मी सांगतोय. तो म्हणजे काय तर जितके व्यावसायिक आपल्याकडे येतील त्यांना आपण जास्तीच्या काय गोष्टी देऊ शकतो. बऱ्याच लोकांना वेबसाईट हवं असते बनवून तर आपण देऊ शकतो. साधारणतः म्हणजे मी कॉस्टिंग घेईल तुमच्याकडनं 300 रुपये, तुम्ही त्यांना किती रुपये द्यायची तुम्ही देऊ शकता. तर 300 रुपयामध्ये त्यांना आपण स्टॅटिक वेबसाईट तयार करून देऊ शकतो. डायनामिक पाहिजे असेल त्या डायनामिकमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या त्याच्यावरती किंमत ठरत असते. त्याच्यानंतर त्यांना ऍप बनवून पाहिजे असेल तर ऍपची सर्व्हिस देऊ शकतो आपण. गुगल प्रोफाईलची सर्व्हिस आपण देऊ शकतो. अशा खूप साऱ्या सर्व्हिसेस देऊन त्यातून सुद्धा आपल्याला कमाई करता येईल. तो आपला 5वा ऑप्शन असणार आहे. तर मी त्याकरता काय केलं, मला आता माझ्याकडे पाईपलाईन मध्ये आणखी 5 ऍप आहेत. त्यातलं एक ऍपचं तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो. हा जो ऍप आहे ह्या ऍपचं नाव आहे सलून ऍप.
सलूनसाठी हा ऍप देता येऊ शकतो. सलूनला बऱ्याचदा काय होतं की एक मालक असतो, त्याच्याकडे 3 ते 4 कारागीर असतात, किंवा मालक एक असला तरी त्याच्या 2 ब्रँच असतात, दोन्ही ब्रँचला एक एक कारागीर असतो, पण त्याला तिथं लक्ष ठेवायचं पण असतं, प्लस त्याला कस्टमरला सुद्धा सुविधा द्यायच्या असतात. त्या सगळ्या गोष्टी मी तर या एका ऍपमध्ये बनवलेल्या आहेत. हे तुम्हाला मी आता दाखवतो. आम्ही याच विजयात, ऍक्च्युली हा ऍप जुना आहे, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला मी कळवलेलं आहे, मेसेजद्वारे टाकलेले आहे. काही लोकांनी विकत पण घेतलेत ऑलरेडी, काही लोकांनी घेतलेलं आहे, फक्त त्यांनी चालू केलं नाही केलं मला माहिती नाहीये. पण मला वाटतं कॉन्टॅक्ट म्हणून मुंबईचे आहे एक, त्यांनी ऑलरेडी त्याला अपडेट करायला सुरुवात केलेली आहे, कारण ते माझ्या कम्युनिकेशनमध्ये आहेत. तर त्याला तुम्ही व्यवस्थित, आता मी इतके दिवस माझ्यासाठी वापरलंच नव्हतं, मी आत्ता त्याला लॉन्च केलं. आत्ताच का लॉन्च केलं त्याचं कारण हे आहे, त्याचं कारण तुम्हाला कळतो सांगतो, कारण तुम्हाला पण ते कारण उपयोगी ठरेल. आता सध्या लोकल बॉडीच्या इलेक्शन्स डिक्लेअर झालेल्या आहेत. मग तो ऍप मी डिक्लेअर केल्यानंतर मला असं वाटतं लोकल बॉडीचे जे काय उमेदवार असतात त्यांना असं वाटतं की लोकल लेवलला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, लोकांना भरीव कामगिरी करायची आहे. तर अशा केसमध्ये आपल्या ऍपला त्यांना आपल्याला विकता येतं. कॉन्टेंट डेव्हलपमेंटचं काम आपल्याकडेच राहील, कारण त्यांना त्या गोष्टी करायच्या नसतात. तर पटापट हे ऍप तुम्ही त्यांना विकू शकता. तर मी ऑलरेडी एका व्यक्तीशी बोललेलो आहे आणि त्या व्यक्तीला तो ऍप मी देऊन टाकला, तर माझं वडगावचं काम संपलं. मग मी काय करेल, मावळ डिरेक्टरी असेल पण तो वडगाव सोडून बाकी ठिकाणचा एरिया कव्हर करेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक गावासाठी एक व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो म्हणेल की मला माझ्या नावाचं ब्रँडिंग पाहिजे, मला ह्या 10 गोष्टी पाहिजेत, आणि मग लोकांना मला सर्व्हिसेस द्यायच्या. त्याला ग्राहकांना आणि दुकानदारांना, व्यावसायिकांना एकत्र आणायचं आहे, प्लस स्वतःचं ब्रँडिंग पण करायचं आहे. तर दॅट्स ओके. आपण त्याचा शेवटी आपला पॅटर्न तर फिक्स्ड आहे, आपले कॉन्टेंट फिक्स्ड आहे, फक्त ऍडिशनल काय कॉन्टेंट टाकायचे तर देऊन टाकायचं, विशिष्ट रक्कम त्याच्याकडे घ्यायची, त्याला देऊन टाकायचं. तर तुम्ही ते ऍप पुढे विकू शकता. प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऍपची एक विशिष्ट रक्कम तुम्ही मला दिली की ते तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता, त्याला रिन्युअल वगैरे काहीही नाहीये. डेटाबेस कुठे असेल, डेटाबेस तुमच्याच लॉग इनला मी स्टोअर करेल, तुमच्याकडेच मी ईमेल ऍड्रेस घेईल, तुमच्या गुगल ड्राईव्हला सगळा डेटाबेस ठेवेल, आणि मग एकदा आपलं काम संपलं तर आयडी पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता, तुमचा डेटाबेस तुमच्याकडेच राहील. लाईफ टाईम तुम्ही त्याला व्यवस्थित वापरू शकता. तुम्हाला तर काही चेंजेस करायचे आहेत, तुम्हाला काय अपडेशन पाहिजे असेल तर अशाच केसमध्ये फक्त माझ्यासंग तुम्ही बोलणार आहात, अदरवाईज ते सगळं तुम्हाला मी व्यवस्थित ट्रेनिंग पण देणार आहे. तर ह्याच दसऱ्या दिवशी आम्ही त्याचं ऍपचं एक छोटंसं ओपनिंगचा कार्यक्रम ठेवला. गावातल्या काही व्यापाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं आणि तो ओपनिंगचा कार्यक्रम घेतला, त्याची छोटीशी बातमी वगैरे केली, लोकांपर्यंत गेली. आता अशी माझे 150 लोकांनी ऍप इन्स्टॉल केलेले आहेत. टप्प्याटप्प्याने होतं. एक तर तुम्हाला वाटलं की मी ऍप बनवला, घेतला, लगेच लाखो लोकांनी वापरला, असं होत नाही. टप्प्याटप्प्याने काम होतंय. मला प्रत्येक दुकानदाराला जाऊन समजावून सांगावं लागतंय, त्याचं ब्रँडिंग करावं लागतंय, मला व्हिडिओ बनवावे लागतात, एक पर्सन ठेवावा लागतोय, तो दाराजवळ फिरतोय. काही विद्यार्थ्यांना मला इनिशिएटिव्ह द्यावा लागतोय, ते विद्यार्थी आपल्या भागातील सगळ्या लोकांना ऍप इन्स्टॉल करून देत आहेत. तर लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदरच माझा 1000चा टप्पा कंप्लीट होईल आणि मग माझं अर्निंग मॉडेल चालू होईल. तोपर्यंत मी सगळ्यांना फ्री सुविधा देतोय. सगळ्यांना तुम्हाला दिवाळीनंतर कोण घेणार आहे? मग दिवाळीनंतर सुद्धा आपण लाईफ टाईमचा विचार करतोय. उलटा दिवाळीच्या मूडमध्ये लोक पटापट इन्स्टॉल करून घेतील. तर मी दिवाळीपर्यंत कदाचित 1000चा टप्पा माझा पार झाला. 1000 इन्स्टॉलेशन नाही म्हणते मी, 1000 व्यावसायिक बद्दल बोलतोय मी. 1000 व्यावसायिक टाकले मी की मग माझं काम संपते. मग तोपर्यंत माझ्याकडे इतका हेवी डेटा असेल की मग मात्र मी मोठ्या प्रमाणात जाहिराती करू शकणार आहे. किमान 10,000 ग्राहक तेव्हा असतील. म्हणजे प्रत्येक दुकानदाराचे 10 तरी कस्टमर पकडले आपण युनिट, तरी सुद्धा 10,000 कस्टमर असतील. त्यामुळे 10,000 लोकांचा प्लॅटफॉर्म जिथं आहे तिथं जाहिरातीला खूप चांगला वाव असतो. तर अशा पद्धतीने मी माझा प्लॅन केलेला आहे. आता उरला कॉस्टिंगचा प्रश्न. तर कॉस्टिंग वरती येतो मी डायरेक्टली. पण कॉस्टिंग सांगण्यापूर्वी तुम्हाला माहिती तर पाहिजे ना कॉस्टिंग किती असतं. तर मी काय केलं, पहिल्यांदा असा ऍप गुगल प्ले स्टोअरला आहे साहजिकच, त्याला मी कॉपी केलं. त्या ऍपचं नाव आहे अर्बन क्लॅप ऍप. फक्त तो काय करतो, संपूर्ण इंडियासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ऍप काम करतो. त्यात तो दुकानदार म्हणजे व्यावसायिकाकडनं सुद्धा कमिशन घेतो, ग्राहकाकडनं घेत नाही. पण व्यवसायांना जेव्हा जेव्हा कस्टमर मिळेल ना तेव्हा तो त्यातून कमिशन घेतो. जस्ट लाईक ए उबेर, ओला, उबेर, त्या अर्बन क्लॅप सगळे सेमच कॅटेगरीचे आहे.
मी लवकर तुम्हाला ट्रान्सपोर्टचा पण असा ॲप देणार आहे. सलूनचा तुम्हाला मी दाखवला, दोन्ही सॅम्पल दाखवतो मी, रेडीमेड वापरून दाखवतो म्हणून मी. तसं तुम्ही ट्रान्सपोर्टला पण देऊ शकता. सगळे ट्रान्सपोर्टच्या गाड्या एका ठिकाणी दिसतील. मला जर एखादी कार पाहिजे, मला बस पाहिजे, मला जीप पाहिजे, तर मला किती व्यावसायिकांच्या गाड्या अवेलेबल आहेत ते दिसेल, किती आत्ता अवेलेबल आहेत या क्षणी हे दिसेल, किंवा किती बुकिंग मला दिसेल, मला बुक पण करता येईल. मग 1 to 1 त्यांना बरोबर बोलता येईल, डील करता येईल. आता अदरवाईज आपल्याला विचारलं होतं एक्स कडे नाही का, मग वायकडे आहे का, वायकडे नाही मग तर झेडला विचारा बरं. असं करण्यापेक्षा आपण डायरेक्टली ते लिस्ट आपल्याकडे बनवू शकतो. ह्या सगळ्या सुविधा आपण आपल्या लेवलला आपल्या क्लासमधून देऊ शकतो. म्हणून याला मी डिजिटल मार्केटिंग असा शब्द वापरलाय. आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप साऱ्या सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा देऊ शकतो आपण, अकाउंटिंगच्या, बिलिंगच्या सगळ्या. तर आता जो ऍप तुम्हाला मी दाखवला, त्या ऍपचं जर का तुम्ही कॉस्टिंग चेक केलं, व्हॉट इज द कॉस्टिंग फॉर क्रिएटिंग अर्बन क्लॅप लाईक ऍप इन इंडिया, तर तुम्ही इथं बघा, तुम्ही स्वतः पण सर्च करून बघा गुगलवर, वाचा इथं काय लिहिलंय, 12 लाख ते इथंच मी फॉर्म दिलेला आहे. रजिस्ट्रेशन त्यांनी केलं की हा डेटाबेस आपल्याकडे येतो, तुम्हाला कॉपी करून पेस्ट करायचंय, बाकी काही कष्ट घ्यायचे नाही आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी ज्या भाषेत भरायचं ते भरतील. मी काय करतो, नॉर्मली माझाच माणूस पाठवतो, समोर भरून विचार, सांगा तुमचं नाव, तुमचं म्हणजे तुमच्या व्यवसायाचं नाव सांगा. हा कुठला प्रकारचा व्यवसाय, हार्डवेअरचं दुकान आहे का, हा ठीक आहे, हार्डवेअरचं दुकान टाकलं. नंतर आपण मग कॅटेगरी त्याला सेट करू शकतो. मग तिथं फोन नंबर सांगा, तुमचा व्हॉट्सअप नंबर सांगा, आणि फुल ॲड्रेस सांगा व्यवस्थित. आणि मग एरिया आपण ठेवतो ना, वडगाव, कामशेत, तळेगाव, कुठल्या एरियाचा आहे. आपण फोटो काढा तिथलं मोबाईल, तर फोटो काढून टाकायचा. डिस्क्रिप्शन तुमच्या व्यवसायामध्ये काय काय आहे, मग हार्डवेअरमध्ये काय काय करता तुम्ही, म्हणजे पाईप्स म्हणतात आमच्याकडे हे ते वगैरे वगैरे वगैरे. आणि हे सगळं मराठीत तुम्हाला टाईप करता येतं. टाईप करण्यापेक्षा व्हॉइस टायपिंग पण करता येतं. व्हॉइस टायपिंग तुम्ही ऑन केलं की डायरेक्टली व्हॉइस टायपिंग पण करता येईल. तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे. मी तुम्हाला मराठी टायपिंग करून दाखवतो. म्हणजे विद्यार्थ्याला काय जास्त कष्ट नाहीये, फक्त इथं बोलायचं आहे आणि तो पटपट इथं टाईप होत जाते. आणि जेव्हा तुम्ही सबमिट करता, बस स्टॉप होऊया, जेव्हा तुम्ही सबमिट करता, हा डेटा काय होतो, डायरेक्टली आपल्या डेटाबेसमध्ये येतो. तिथून तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. त्याला मी आता बॅक करतो. पेजचं आहे, इथं तुम्हाला तुमचे जाहिराती टाकता येतील असं तुम्ही सांगू शकता, आणि ह्याच्यातून आपल्याला अर्निंग करता येईल. हे महिन्यासाठी आहे, हे मी महिन्यासाठी घेतो. हे डिझाईन येत ना, एक महिनाभर इथं डिझाईन राहील, तुम्ही जे सांगाल ते टाकून देऊ आम्ही. ठीक आहे. पेजचं नाव बदलता येईल तुम्हाला, ॲडव्हर्टाइजमेंट ठेवा. हे रजिस्ट्रेशन सांगितलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन झालं. हे नोटिफिकेशन, इथं नोटिफिकेशन आले की इथं सिम्बॉल येतो. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की नोटिफिकेशन दिसतं, आणि लोक नोटिफिकेशन आलं की चेक करतात. मोबाईलला नोटिफिकेशन टेक्स्ट मेसेज येतो. तर त्याच्यातून आहे, तुम्हाला किती चार्जेस घ्यायचे तुमचा लुकआउट आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे 3-4 ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. skilltapro.com ही एक कॉमन वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचे कोर्सेस ऑनलाईन ठेवू शकता आणि विद्यार्थ्यांना शिकवू शकता. आता या ठिकाणी कुठेही आमच्या क्लासचं ब्रँडिंग नाही आहे, हे तिथं तुमच्यासाठी हे पोर्टल बनवण्यात आलेलं आहे. इथं कोर्सेसची संख्या दिलेली आहे, वेगवेगळे कोर्सेस आहेत, लेटेस्ट कोर्सेस इथं येत राहणार आहेत. हे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला किती फीस चार्ज करायची हा तुमचा लुकआउट असेल. आम्ही त्या विद्यार्थ्यांकडनं कोणतीही रॉयल्टी घेत नाही. गंमत म्हणजे जेव्हा विद्यार्थी लॉग इन करतील, तुम्ही जेव्हा लॉग इन कराल, तुमच्या लॉग इनला सुद्धा तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग दिसेल, आणि विद्यार्थी लॉग इन करतील तर विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या सेंटरचं ब्रँडिंग दिसेल. ज्या सेंटरने हे सॉफ्टवेअर घेतलेलं असेल त्या सेंटरचं लॉग इन त्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना दिसेल. तर अशी ती मेथड केलेली आहे. तुम्ही तुमचे विद्यार्थी तुम्ही क्रिएट करू शकता, आणि ते विद्यार्थी इथं तुम्हाला दिसतील. तुम्ही किती विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, त्यांचं ड्युरेशन तुम्ही सेट करू शकता, कोणता कोर्स द्यायचा हे तुम्ही सेट करू शकता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की विद्यार्थी जरी ऑनलाईन पोर्टल असलं तरी हा कोर्स घरी बसून शिकू शकणार नाही आहेत, ते तुमच्या क्लासमध्ये येऊनच शिकणार आहेत. तर क्लासमध्ये येऊनच त्यांनी शिकावं ह्या अपेक्षेने हा कोर्स डिझाईन केलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही कोर्सेस ऑनलाईन विद्यार्थ्यांना द्यायचे असतील तर ऑनलाईनसुद्धा देता येतील. तर अशा सगळ्या सुविधा एकत्रित असलेला हा स्किल टॅप प्रो नावाचा पोर्टल आहे. याला विजिट करा. त्यावरती असलेले कोर्सेस, सध्या इतके कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये संख्या वाढत आहे. दर महिन्याला मी 3 कोर्सेस नवीन त्यात ॲड करत असतो. लेटेस्ट विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे कोर्सेस आपण ॲड करतो. सध्या पायथॉन ज्युनियर, पायथॉन सिनियर दोन्ही प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे. खूप सारे प्रॅक्टिकल असलेले त्यामध्ये
कॉन्टेंट आहेत. तर ह्या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पायथन कोर्स आहे. कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे अगदी BCS करणारे विद्यार्थीसुद्धा हा पायथन तुमच्याकडं लर्न करू शकतात. असा तो कोर्स आहे. संपूर्ण GST ते टॅक्सेशनचा कोर्स आहे, मोबाईल डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, स्टॉक मार्केटचा कोर्स आहे. या सगळ्या कोर्सेसची तुम्ही एकदम फ्रँचायझी घ्या किंवा सिंगल कोर्स घेतला तरीसुद्धा चालेल. मिनिमम इन्व्हेस्टमेंट फक्त 2000 रुपये आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.